कसात. सुखे भोळंब दावी गुहा, माझे दुःख नेणा पहा. आवडीचा मारिला वेडा, होय कैसा मने भेडा. अखंड मज पोटाची व्यथा, दूत भात साखर तूप व्यथा. दो पाहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपती. निज नये घाली फुले, जवळी न साहती मुले. अंगी चंदन लावी ते भाळी, सदा शूळ माझे कपाळी. निपट मज न चले अन्न, पायली गहू सांजा दिन. गेले वारी तुम्ही आणिली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हाड गळोनी आले मास, माझे दुःख तुम्हा नेणवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, मेली यावरी नरका नेला. म्हणजेच एक भोगवादी स्त्री ही नवऱ्याला म्हणते, खरे तर ती सुखी असते पण ती सोंग आणते आणि म्हणते, तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही. मग तो पती तिच्या आवडीने वेडा झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो. ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते, मला अखंड पोटाची व्यथा आहे, त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे दूध तूप साखर घालून भात खावा लागेल. अहो, मला दुसऱ्या प्रहाराला चक्कर येते आणि मी बेशुद्ध पडते. मला शुद्ध राहत नाही, त्यामुळे मला झोप लागत नाही. मला माझ्या खाली फुले टाकल्यावर झोप येते. ही माझी मुले माझ्या जवळ असल्यावर किरकिर करतात, त्यामुळे ते मला सहन होत नाही. नाटक करत ती त्याला म्हणते की मला कपाळ शूळ आहे, त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते. साधे अन्न मला जमत नाही. मला 3 पायली गव्हाच्या सांजा लागतो. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही जी 10.5 शेर साखर आणली ती 7च दिवस गेली. अहो, माझी हाडे बारीक होऊन माझे मांस वाढले. केवढे माझे हे दुःख आहे, तुम्हाला कळत कसं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे त्या माणसाचा जिवंतपणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकात गेला. अभंग क्रमांक